बघू शकता मित्रांनो, आरतीची वेळ झाली आणि मंदिराला प्रदक्षिणा घालत आहेत सर्वजण. राधे राधे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय, कारण की आज विशेष मम्मीचा बर्थडे आहे. म्हणून आम्ही सर्वजण चाललोय, मम्मी वगैरे आई वगैरे आहेत, सर्वजण आम्ही चाललोय मंदिरामध्ये. एक छान सुंदर मंदिर आहे, तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही व्हिडिओ स्किप कराल तर तुम्हाला बघायला मिळणार नाही. जर तुम्ही कंटिन्यू राहाल तर नक्कीच तुम्हाला एकदम सुंदर मंदिर आहे राधाकृष्णाचं, तर तुम्हाला नक्कीच बघायला बघू शकता. गाईज तिकडे बर्थडे आहे तरी मम्मीचे कामं काही संपत नाही. अजून किती बाकी तुझं काम अजून आहे का नाही? झाली का नाही? झाली ना? आता पण चाललोय ना, कुठे मंदिरात चाललोय ना? आता बस झालं, ठेवा आता ते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या बरोबर आविष्कार आहे, प्रचिती पण आहे. प्रचितीचा जरा पेपर होता 12वीचा, पेपर लिहिला का नाही? काय लिहिलंय? पास होशील ना? पासच झाली पाहिजे, तर मांडी कसाची घरी गपचूप. मम्मी पण आहे, बर्थडे वुमन. आई पण आहे बघा, आपली मोठी आई. तर आपण चाललोय, तुम्हाला दाखवतोच मंदिर. आपला खूप छान मंदिर आहे श्रीकृष्णाचं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिर आहे. ॲक्च्युली आम्हाला यायला खूप उशीर झालं, तर ज्यावेळेस उजेड असतो त्यावेळी खूप छान दिसतं. आता आरतीची वेळ झाली आहे मंदिरातल्या. मित्रांनो आता आपण मंदिराला प्रदक्षिणा घालत आहोत. तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिर आहे. तुळशी वृंदावन बघू शकता, कसं छान आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर पेंटिंग्स बनवले आहेत भगवान श्रीकृष्णाच्या जन्मचरित्रावरती. तर मित्रांनो अगदी मंदिराच्या बाजूला खूप सुंदर गोशाला आहे. थोडक्यात गोमातेचे दर्शन घेणे हे जीवनातील दुःख दूर करणे, आनंद, पवित्रता आणि आरोग्य मिळवण्याचा एक धार्मिक मार्ग आहे. तर तुम्ही देखील गेल्यानंतर आपल्या गोमातेचे दर्शन नक्कीच घ्या.
तर मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग आवडलाच असेल आणि मंदिर तर खूप खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही पण नक्कीच व्हिजिट करा त्या मंदिराला. इस्कॉन मंदिर आहे तो. तर तुम्हाला मी ॲड्रेस दिला आहे, तो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली आहे मॅपची. तर तुम्ही जाऊन लगेच चेक करा आणि लवकरच मंदिराला व्हिजिट करा. खूप छान मंदिर आहे. ॲक्च्युली गर्दी पण नसते तिथे आणि तो मंदिर सकाळी लवकर 7 वाजता चालू होतो आणि संध्याकाळी 9 वाजेपर्यंत चालू असतो फक्त बस. तर तुम्हाला देखील इच्छा असेल जायची तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. लवकर व्हिजिट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि खूप शेअर करा. थँक्यू.